कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेमध्ये असाल. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. तर आज आपण आलेलो आहोत भारतातल्या सर्वात मोठ्या ॲग्री एक्झिबिशनसाठी, ते की पुण्यामध्ये मोशी येथे आहे. तर हे ॲग्री एक्झिबिशन खूप वर्षापासून भरतं आहे. तर हा माझा दुसरा वेळेस आहे की जी इथे मी येत आहे. तर आज पण आम्ही आलेलो आहोत. तर नंबर 3 वॉटर मॅनेजमेंट. नमस्कार. ऑटो फार्म मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत. आपण आपल्या शेतकऱ्यांसाठी घेऊन येत आलेलो आहोत एक भारतातली सगळ्यात स्वदेशी बनावटीची अशी ऑटोमेशन सिस्टीम, जगातलं अग्रगण्य तंत्रज्ञान आता आपल्या शेतकऱ्यांना परवडणाऱ्या अशा किमतीमध्ये. तर या ठिकाणी आपण पाहू शकता हे पूर्ण सेटअप आहे. हा 4 वॉलचा सेटअप आहे. या वॉल मध्ये सोलेनॉइड वॉल्स लावलेले आहेत आपण शेतामध्ये, आणि ते आपण एका कंट्रोलर थ्रू कंट्रोल करतोय. ही पूर्ण सिस्टीम आपल्या मोबाईल मध्ये एका ऍप द्वारे कंट्रोल होते. या ऍप मध्ये शेड्यूल नुसार आपण प्लॉट 1, प्लॉट 2, प्लॉट 3 आपल्या प्लॉट नुसार शेड्यूल करू शकता, आणि ते सगळं आपल्या फोनने कंट्रोल होईल. समजा रात्री अपरात्री एखादी लाईट येत असेल, आपल्या लाईटचं शेड्यूल 12 ते 6 असेल आणि आपल्याला 4 वेगवेगळ्या प्लॉटला पाणी द्यायचं असेल, तर आपण ते आधीच सेट करून ठेवू शकता की 12 ते 1 ह्या वॉलला पाणी जाईल, 1 ते 2 या वॉलला पाणी जाईल, 2 ते 3 या वॉलला पाणी जाईल. त्या पद्धतीने रात्रभर आपला प्रोग्राम चालत राहील आणि तुम्हाला आपली झोपमोड करायची गरज नाही. आपल्या शेतातले वॉल चालू बंद करणं, मोटर चालू बंद करणं आणि त्याचं सगळं ऑटोमेशन आपल्या फोनवरून करणं, हे ऑटो फार्मचं सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहेत. यासाठी शेतकऱ्यांना कुठेही जायचं नाही. जगभरातून कुठूनही तुम्ही आपल्या शेतातलं कंट्रोलिंग करू शकता, आणि याचा खर्च अत्यंत परवडणाऱ्या किमतीत शेतकऱ्यांसाठी आपण हे तंत्रज्ञान घेऊन आलेलो आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीचं आहे. पुणे येथे आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. तुम्हाला नंबर दिलेला जाईल डिस्क्रिप्शन मध्ये, त्यावर कॉन्टॅक्ट करून आपल्या शेताला आधुनिक करू शकता. धन्यवाद. ड्रीप ऑटोमेशनसाठी आपण हा ऑटोमेशन सिस्टीम यूज करतो. ड्रीप सिस्टीम बसल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक वॉल चालू करायचा असेल, बंद करायचा असेल, तर हा सिस्टीम आपण यूज करतो. यामध्ये बेसिक, मीडियम आणि हाय क्लास असं 3 टाईप पडतात. बेसिकमध्ये आपण फक्त इरिगेशन करू शकतो, वॉल चालू करायचा असेल, बंद करायचा असेल. मीडियममध्ये आपण वॉल चालू करतो, बंद करू शकतो, आणि त्यामध्ये एक सिंगल वेंचुरीचा असा एक कन्सेप्ट आहे. त्यामध्ये आपण देऊ शकतो. त्यामध्ये फर्टिलायझर या वेंचुरीशी कनेक्ट केली जाते. त्यानंतर तिसरा जो टाईप येतो, त्यामध्ये 4 वेंचुरी असते, टाक्यांना कनेक्ट केलेली असते, आणि यामध्ये हा कंट्रोलर आपला वॉलसाठी आपण यूज करतो. यामध्ये ECPS पण अपडेट केलेली असते, जेणेकरून आपला पीएच असेल तर आपण याचा यूज करतो. ये सैंड फिल्टर है. इसमें से जो तालाब से या नदी से पानी जब निकालते हैं तो इम्प्योरिटीज़ ज़्यादा रहती है उसमें. तो ये वाला जो है वो क्लीन करके फिर आपको इरिगेशन में या जहाँ भी आपको पानी चाहिए खेती बाड़ी में वहाँ पे आपको मिल जाएगा क्लियर. tools and implements
आणि हे जे तुम्हाला दिसतंय हा ड्रम्स बनवण्याच्या मोठे मोठे त्याचा साचा होता आणि ते दिवसातून एकदा की दोनदा ड्रम्स बनवून पण दाखवत होते, डेमो देत होते आणि ते सर्व सांगत होते माहिती तिथे. सेशन फिशरीज मत्स्यपालन. तर ते सर्व तुम्ही जे मासे पाहतात ते काही घरामध्ये पॉटमध्ये ठेवायचे होते, तर काही मासे हे म्हणजे मस्त पालन नसतं करत का तलावामध्ये त्याच्यामध्ये टाकायचे होते. त्यांना खायला काय लागतं आणि कोणते ते प्रजातीचे आहेत हे सर्व ती माहिती ते सांगत होते. घालून बघ मी नाही अगं हे आयुर्वेदिक चांगलं असतं म्हणतात ना. पप्पा कसं पप्पा जपतात ना. आपले पप्पा घुंगडीने जपत का. मेंढीचे के घालू सगळ्या मेंढीच्या केसापासून बनवलेलं लुकरीचं सामान. आणि ही कॅप मीनासाठी घेणार आहेत आम्ही. मीनाला काश्मीरला जायचं मला मीनाला घालायला. ही छान आहे आणि ही चप्पल छान आहे का लुकरीपासून. त्याच्यात झोपत होते. पप्पासाठी घेतली असती ना आपण. आणि जे आत्ता आम्ही वस्तू पाहत होतो लोकरीच्या त्या प्युअर मेंढीच्या केसापासून बनलेल्या होत्या आणि प्लस त्या हँडमेड होत्या. आपण त्याला वॉश पण करू शकत होतो आणि खरंच म्हणजे मेंढीच्या केसांच्या पासून बनलेल्या जे गोंगडी असते त्याच्यावरती जर आपण झोपलो तर आरामदायक असते. तर हे सर्व देशी बियाणे आहेत आणि खूप सगळ्या प्रकारचे आहेत. मला माहिती पण होते कारण आमच्या गावाला सेम आहेत काट्याची भेंडी किंवा कोयरी असे सगळे. आणि ह्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्यांना संरक्षित केले होते हे बियाणे आणि आपल्याला तिथे ते विकण्यासाठी पण होते. जर घ्यायचे असेल तर 50 रुपयाला 20 रुपयाला असे ते देत होते. तर छान होतं ही कन्सेप्ट. कुठल्याही प्रकारचे हायब्रिड न यूज करता त्यांनी ते तयार केलेलं सगळं बियाणे. तर ते आपल्या शरीरासाठी पण खूप चांगले होते आणि खूप जणांना त्याचा यूज पण केला पाहिजे असं मला तरी वाटतं. आम्हाला एक मशीन मी ना फक्त माझं पण चालू करतो. हॅलो भाई. हे पहा मीना दीदीला दूध काढायची मशीन पाहिजे होती. आहे त्यासाठी एक मशीन बघतोय आम्ही. नाही एक नाही गायचा बिझनेस करायचा. आम्ही जागडगावला गेलोत ना पूर्ण एक घेणारच गायच घेणार आहे. प्रथम कावकेर आणि अमूल ॲग्रोटेक परिवारातर्फे सर्व दूध उत्पादक शेतकरी बांधवांना नमस्कार. तर मुशीमध्ये पुणे जिल्ह्यातील मुशी या ठिकाणी भारतातील सर्वात मोठं कृषी प्रदर्शन भरलेलं आहे. तर आपण देखील इथं स्टॉल लावलेला आहे. आपलं मिल्किंग मशीन मॅन्युफॅक्चरिंग करतो. कडबाकुट्टी असेल, रबर मॅट असेल, आपण या उत्पादनाचं म्हणजे हे प्रॉडक्ट बनवतो आणि महाराष्ट्रभर सेल करतो. महाराष्ट्राच्या बाहेर देखील आपले प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे सेल होत आहे. तर आपण इथं आता सध्या प्रदर्शन लावलेलं आहे. तर इथं सिंगल बकेटपासून सुपर नॅनोपासून तर 4 बकेटपर्यंत आपण इथं मशीन लावलेले आहेत. तर प्रत्येक मॉडेल हे आपण हेवी आणि
इंडियन कास्टिंगमध्ये बनवतो. टोटली जी मोटर ती पण प्रॉपर वाइंडिंग ॲटो सेन्सरमध्ये बनवत असतो. तर टोटली 25 लिटरमध्ये ॲटो सेन्सरमध्ये नॉनटेन्शनमध्ये बनवली जाते. टोटली स्पेअर पार्ट आहे एलएसटीमध्ये बनवतो. तर कुणाला मशीन पाहिजे असेल तर त्यांनी संपर्क करा 9168448448. धन्यवाद. थँक्यू. जसं की मी आता येणं गावाला गेल्याच्या नंतर गाई पाळणार आहे. आमच्या दोघींचा आम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा, त्याच्यामुळे मी तुम्ही दोघी तुम्हाला दोघीला म्हशी घेऊन देतो. तुम्ही उद्या पण जाऊ शकता गावाकडे तागडगावला दोघी जणी. शिक्षणाचा काही उपयोगच नाही त्याच्यामुळे तुम्हाला दोघींना 5-5 म्हशी घेऊन देण्यात येतील. 5 जास्त होतील रे. 5 मशीन तो म्हणतो घेऊन गावाला, तुम्हाला दोघीला गावाला जा. 5 मशीन नको आहे आपल्याला, मशीन पाहिजे. मशीन नाही, म्हशी घेऊन देतो म्हणलं. म्हशी का? मशीन नको. हां, मशीन कशाला घ्यायची? म्हशी तर तो आता दूध काढायचं यंत्र पाहून झाल्यानंतर आम्ही गिरणीकडे आलो आणि मी ना ह्या 2 गोष्टी घेण्यासाठी खूप इंटरेस्टेड होती. तर चल बंदच देताल गॅरंटी चालू तर देताल ना. मोसरीमध्ये आहे का तुमचं शॉप? मोसरीमध्ये हा बरं मग वाटा आणि हे सांग ना बदलेलं पाव की ह्यांना लाईक फॉलो सबस्क्राईबर करायचं आहे फेसबुकला, यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला. त्याच्यानंतर लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉ भेटणार आहे का? आणि हे मशीन मोफतमध्ये भेटणार आहे. 23 ते 25 किसानदारे एक्सपो म्हणून स्पोर्ट्स एक्झिबिशन घेतोय. त्यात वेगळ्या प्रकारच्या गाड्या, सायकल आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्पोर्ट्सचे जी इक्विपमेंट आहेत ते छोट्या मुलांना खेळून बघता येतील. प्लस इकडे वेगवेगळे इव्हेंट होणार आहेत संध्याकाळी 7 ते 8पर्यंत. सो या, एन्जॉय करा आणि फॅमिलीला घेऊन या आणि आपण सगळे मिळून एन्जॉय करू. थँक्यू. आता एक्झिबिशनचा हा सेकंड पार्ट पण संपलेला आहे. जर कोणी फर्स्ट पार्ट पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पहा. आणि आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण तुमच्या सबस्क्राईब आणि लाईकमुळे आम्हाला मोटिवेशन भेटत असते. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. बाय. उद्या भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.